श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या घटली. केवळ 550 रुग्णांवर उपचार सुरू. जिल्ह्यातल्या नोव्हेंबर अखेर मुदत संपणाऱ्या 779 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर. आणि अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 35 कोटींचा निधी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांनी दिलेली ही माहिती. जालना जिल्ह्यात नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्यासह या संसर्गानं होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात 9 नोव्हेंबरपर्यंत बाधित आढळून आलेल्या 11,327 रुग्णांपैकी 10,479 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या केवळ 550 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजारातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93% असून मृत्यूदर 2.64% इतका आहे. आतापर्यंत 299 रुग्णांचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटल्यानं जिल्हा प्रशासनानं संस्थात्मक विलगीकरणासाठी सुरू केलेल्या कोविड केअर केंद्रातल्या सहवासितांची संख्याही कमी झाली आहे. सध्या केवळ 91 नागरिक विलगीकरणात आहेत. दरम्यान जालना इथल्या कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या वेगवेगळ्या चाचण्यांसाठी बसवण्यात आलेल्या इम्युनोसे यंत्रासह 2 कार्डियाक रुग्णवाहिकांचं लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. इम्युनोसे या एकाच मशीनच्या सहाय्यानं अँटीबॉडीजसह विविध शारीरिक चाचण्या करणं शक्य होणार असल्यानं हे मशीन रुग्णांसाठी वरदान ठरेल, असं टोपे यावेळी म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जालना जिल्हा कोविड रुग्णालयात भेट देऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जालन्यात नियोजित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जालना अंबड मार्गावरील सूतगिरणी परिसरातल्या जागेचीही देशमुख यांनी पाहणी करून जिल्हा प्रशासनाला वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातल्या नोव्हेंबर अखेर मुदत संपत असलेल्या 779 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जाहीर केलं. यामध्ये जालना तालुक्यातल्या 123, भोकरदनमधल्या 124, बदनापूर 79, जाफराबाद 72, परतूर 81, मंठा 92, घनसावंगी 97 तर अंबड तालुक्यातल्या 111 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 779 ग्रामपंचायतींमधल्या सरपंच पदाच्या 440 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर 339 जागा इतर प्रवर्गांसाठी राखीव झाल्या असून 170 ग्रामपंचायतींवर सरपंच म्हणून महिलांना विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. जालना जिल्ह्यातल्या सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना यावर्षी वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सप्टेंबरमध्ये बागांची छाटणी घेतल्यानंतर पाऊस पडल्यानं द्राक्ष वेलींवरील घड जिरण्यासह गळ आणि कूज होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचा परिणाम या हंगामातल्या द्राक्ष उत्पादनावर होणार असून 50% उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचं जालन्यातल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ SV सोनुने यांनी सांगितलं. दरम्यान जिल्ह्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांची सुधारित आणेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली आहे. ही आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत लवकर मिळण्यास फायदा होणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती संकलित करण्याचं काम महसूल विभागामार्फत सुरू आहे. जालना इथं खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातून आलेल्या 500हून अधिक समन्वयकांनी सहभाग घेतला. मराठा आरक्षणासाठी नियुक्त समितीनं कायदेशीर अभ्यास पूर्ण करून आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावे. मराठा समाजाची परीक्षा बघू नये असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी यावेळी दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बदनापूर तालुक्यातल्या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातल्या रांजणी, कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी या राज्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी 215 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या शुभकार्य सेवा पुरवठादारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. जिल्हा वस्तू भंडार असोसिएशनशी संलग्नित केटरर्स, डेकोरेशन, लाइटिंग, मंगल कार्यालय, फोटोग्राफर्स, घोडे, बग्गीवाले, ऑर्केस्ट्रा, बँड पथक, फुलहार विक्रेते, पुरोहित अशा विविध 17 असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना शासनानं सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांसाठी क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेनं अथवा 500 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी द्यावी या मागणीचं निवेदन पालकमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आलं. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.